नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, माझं नाव स्वप्नील. युवा प्रशिक्षणार्थींना लिहिलेला शब्द युवा प्रशिक्षणार्थींना लिहिलेला शब्द पाळणार का एकनाथ शिंदे यांना थेट सवाल. तर आपले आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला खूप भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे की मी आपल्याला असं वाटते की एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याविषयी पॉझिटिव्ह आहेत. तर माननीय एकनाथ शिंदे यांनी 3-4 भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं पाहत आहे. आम्ही समोर तुमचा विचार करणार आहे. पण खरंच युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, इतके 4-5 महिने उलटून झाले आहेत, पण आपल्याला रोजगार नाही मिळालेला आहे. तर मला असं वाटते की एकनाथ शिंदे युवा प्रशिक्षणार्थींना दिलेला शब्द पाळणार. अवश्य त्यांनी पाळलाच पाहिजे, नाहीतर आपण सर्व युवा प्रशिक्षणार्थी एक आहोत हे त्यांना माहीत असायला हवं. आपण आतापर्यंतचे जे काही आंदोलन केलेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, जेवढे आपण आंदोलन केले आहे त्यामध्ये आपली युवा एकजुटीची ताकद आपण या महाराष्ट्र सरकारला, या गेंधळाच्या कातडीच्या सरकारला आपण दाखवलेली आहे. तरी मी अशी अपेक्षा करतो की आता पुढं पण आपलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचं आंदोलन आहे. तर त्या आंदोलनाला आपले युवा, खरं सांगतो, पण आपले युवा प्रशिक्षणार्थी असे म्हणतात की आपले प्रशिक्षणार्थी आपल्या आंदोलनांना येत नाही. पण का नाही असं हे माहीत आहे का तुम्हाला? तर आपली सगळ्यांची मेंटॅलिटी बनली आहे की सर्व काही युवा प्रशिक्षणार्थी येत नाही, म्हणून आपण पण जात नाही. आपल्याला असं वाटते की माझं हे काम आहे. बघा, आपले जे मेन प्रशिक्षणार्थी आहे त्यांना काम नसतं का? पण ते त्यांचे काम टाकून ते आपल्यासाठी, आपल्या सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी ते हर एक आंदोलनाला येत असतात. म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे की तुम्ही युवा प्रशिक्षणार्थी, सर्व प्रशिक्षणार्थींनी आपली एकजुटीची ताकद या महाराष्ट्र सरकारला अवश्य दाखवून द्यायची आहे. तर मित्रांनो, असं आहे बा, प्रशिक्षण पूर्ण पण नोकरी कुठे? युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा प्रश्न. आपले प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत. 11 महिने कंप्लीट झालेले आहेत, पण अद्यापही या सरकारने आपल्याला आश्वासन दिले होते, आपल्याला असे ठामपणे सांगितले होते की आम्ही तुम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांचा विचार करत आहोत. आम्ही तुम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना नक्की रोजगार देऊ. तर आम्ही आतापर्यंत खूप ऐकलेलं आहे आणि आम्हाला पण असं वाटते की हे सरकार आम्हाला रोजगार देणार. पण कधी हा आमचा युवा प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न हा या सरकारला आहे.
तुम्ही तर खूप दिवसापासून आम्हाला असे म्हणून आले की आम्ही आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, पण केव्हा? आमचे आतापर्यंत 19-20 आंदोलनं पूर्ण झाली आहेत, पण आमचे मोठे मोठे आंदोलन झाले आहेत, पण या महाराष्ट्र सरकारला या चव येत नाही. तर मी या सरकारला असं सांगू इच्छितो की त्यांनी आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांचा विचार करावा. तसं तर विचार करतच आहे आम्ही त्यांना विचार करण्यासाठी परावृत्त करत आहोत. त्यामुळे या सरकारला आमचा विचार करणं संभव्य आहे. तर आमची सर्व युवांची अशी अपेक्षा आहे की हे सरकार आमचा नक्की विचार करेल. सरकारने दिलेला शब्द अजून अपूर्ण, युवा प्रशिक्षणार्थी रस्त्यावर. तर मित्रांनो, आपण या सरकारने आपल्या युवा प्रशिक्षणार्थ्यांना असा शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, पण रोजगार दिलाय का? म्हणून आपले युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आतापर्यंत 19-20 आंदोलनं केलेली आहेत, आणि त्यामधल्या काही आंदोलनामध्ये आपले विद्यार्थी रस्त्यावर उतरून सुद्धा आंदोलन केलेले आहेत. पण हे सरकार, ह्या सरकारला चव येत नाही. ह्या सरकारला का चव येत नाही? कारण का आपण युवा प्रशिक्षणार्थी आपण युवा प्रशिक्षणार्थी असं म्हणतो की आपली सर्वांची एकी आहे, आपण सर्व एक आहोत. पण खरंच तुम्ही सर्वजण आपल्या हरेक आंदोलनाला येत असता का? तर मित्र हो, मी आपल्याला असं सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या पुढचं होणाऱ्या आंदोलनाला तुम्ही अवश्य या, अशी माझी खात्री आहे. नोकरीच्या आशेवर प्रशिक्षण घेतलं, आता पुढे काय? बघा, आम्हाला अशी आशा होती की आम्हाला हे महाराष्ट्र सरकार अवश्य रोजगार देईल, आणि आम्ही त्या भरोशावर आम्ही हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. आम्ही 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, आणि ह्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देऊ, पण आतापर्यंत आम्हाला या सरकारने रोजगार नाही दिलेला आहे. तर आता पुढे काय? तर पुढे साहेब, आम्हाला तुम्ही रोजगार द्यावा, अशी आमची युवा प्रशिक्षणार्थ्यांची इच्छा आहे. तर लाखो युवा प्रशिक्षणार्थ्यांचा सवाल, नोकरी कधी मिळणार? लाखो युवा प्रशिक्षणार्थ्यांचा सवाल की नोकरी कधी मिळणार? बघा मित्रांनो, मला माझ्या यूट्यूब चॅनलवरती अशा कमेंट येत असतात की आपल्याला या सरकारने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. आमच्या आतापर्यंत खूप आंदोलनं झाली आहेत, पण आतापर्यंत आम्हाला या सरकारने रोजगार दिलेला नाही. तर आम्हाला अशी अपेक्षा आहे, आम्ही अशी या सरकारला विनंती करू इच्छितो की त्यांनी आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा, आणि आम्हा सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांनी रोजगार द्यावा. तर मी एवढं सांगून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, आणि तुम्ही हे महाराष्ट्राचे सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना अवश्य रोजगार देतील, अशी मी या महाराष्ट्र सरकारकडून अशी अपेक्षा करतो. आणि
मित्र हो, खरंच हे सरकार आपल्याला रोजगार देईल. ह्या सरकारला आपल्याला रोजगार द्यावंच लागेल. कारण की या सरकारने आपल्याला आपले 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत, पण आपलं नेमकं म्हणजे 2 वर्ष आपले वेस्ट झालेले आहेत. 2 वर्ष आपण कामाच्या शोधामध्ये होतो, आता पण कामाच्या शोधामध्ये आहे. खरंच युवा प्रशिक्षणार्थी खूप खूप निराश होत आहेत आणि युवा प्रशिक्षणार्थी निराश होऊन आत्महत्येच्या मार्गाकडे वळत आहेत. म्हणून मी या महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करू इच्छितो की त्यांनी आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार द्यावा. त्यांनी आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना नक्कीच रोजगार द्यायला पाहिजे. तर मी एवढंच बोलू इच्छितो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.